बसा 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 हो. बस ना. तुम्हाला गरज आहे त्याची. हा ना, पाणी आहे हो. एखादं टॉयल आहे का रे कोणाकडं? नाही, सरांना घाम आलाय. हा, काय सुरुवात केली होती तुम्ही? काय बरं, हा आठवलं. आजचे कोणतेही प्रश्न कोणत्याही पक्षाला किंवा कोणाच्याही विचारसरणीला धरून नाहीत. हो, सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे हा. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आजचे आमचे प्रश्न कुठल्याही पक्षाचे किंवा विचारसरणीला विरोध किंवा समर्थन करणारे नसतील. जे मतदार आहेत त्यांचे प्रश्न आहेत. आठवलं का? चला सुरू करूया. मला सांगा, तुमच्या भावाला पोलीस का घेऊन गेले? चौकशीसाठी घेऊन गेले. मला वाटतं तुम्हाला प्रश्न कळेल दिसत नाही. कशासाठी नाही, का घेऊन गेले? बर, चौकशीसाठी घेऊन गेले असतील असं समजू आपण. पण आमच्या सूत्रांकडनं असं कळलंय की युवराजचे गुलाबशी संबंध होते. पोलीस तपास करतायत. जे सत्य असेल ते कळेल आपल्याला लवकरच. अहो, ही नेत्यांची उत्तरं झाली. तर लोकांना अशी उत्तरं देऊन त्यांना बिघडवायचे का तुम्हाला? का मूळ प्रश्नापासून भरकटवायचंय? तुम्ही जुनी स्ट्रॅटेजी आहे ही. तुम्ही पण तीच वापरता अजून. अहो, इतका मोठा गुन्हेगार उगाच उचलतील का पोलीस? ते सुद्धा काही संबंधाशिवाय. आता संबंध नाही असं कसं म्हणता येईल? काय भानगड आहे? तो निर्दोष आहे की नाही? हा बोलत का नाहीये? सांगायचं ना निर्दोष आहे जावई बापू म्हणून. लोकशाहीचा चौथा स्तंभ बनवता ना. मग द्या आता उत्तर. तुमच्याकडे काय म्हणतात ते, रॅपिड फायर राऊंड चालू आहे असं समजा. युवराज खांडेकरचा रेव पार्टीमध्ये काही हात नव्हता. गुलाबच्या आणि तुमच्या भावाच्या गाठीभेटी व्हायच्या का नाही? पण मग सांगा, घरात यावतीत कुणाकुणाला माहित होतं?